बद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो। अनिल देशमुख मला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी गंभीर दिसले हे तर मला माहित नाही, त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची किती जाणीव आहे हे जर कळालं असतं तर कदाचित मी जसं अभिनंदन स्वागत केलं असतं, राजकीय विरोध सोडून शेतकऱ्याच्या जातीतले म्हणून त्यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलं असतं। अजित पवार गटाचे आमदार संघाच्या बौद्धिक प्रशिक्षणावर जाणार आहेत का? त्या बाबतीमध्ये मला बौद्धिकतेने विचार करून आपल्याला उत्तर द्यावं लागेल। पीक विम्यासंदर्भाचा प्रश्न आहे। 1 रुपये पीक विमा सरकारने दिला, पण ज्या तालुक्यामध्ये पाऊस पडलाय त्या ठिकाणी कंपन्यांनी पीक विमा देण्यासंदर्भात नकार दिलाय। ज्या तालुक्यामध्ये नाही, तालुका हा क्रायटेरिया पीक विमा देताना लागू होत नाही। पीक विमा देताना मंडळ हा क्रायटेरिया लागू होतो। जिथं वॉटर गेज बसवलेलं आहे त्या वॉटर गेजच्या आधिपत्याखाली त्या परिघात येणाऱ्या जेवढी काही गावं आहेत त्या गावांना पीक विमा लागू करायचा का नाही त्या वॉटर गेजच्या पावसाच्या प्रमाणावर ठरवलं जातं। पहले मराठी तो खत्म होने दीजिए भाई। म्हणून या ठिकाणी आजपर्यंत 1400 मंडळ हे पीक विमा कंपनीसाठी राज्य सरकारनीच म्हणजेच त्या जिल्ह्याच्या प्रशासनाने अधिसूचित केलेल्या मंडळाला पीक विमा लागू करायचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। त्याच्या विरोधात 7 जिल्ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांनी राज्य सरकारने फेटाळलेल्या अपिलांच्या विरोधात केंद्र सरकारकडे अपील केलेलं आहे, पण तिथं सुद्धा त्या पीक विमा कंपनीला यश येईल असं वाटत नाही। त्यामुळं जवळजवळ 1 रुपया पीक विम्याचा लाभ ज्या शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मिळायला तुम अमीर हम गरीब, तुम अमीर हम गरीब, हम झोपड़ी वाले तुम भोसड़ी वाले। तुम अमीर हम गरीब,